आई कुठे आहे माझी आई? चकुला तुझी वाट पाही आई मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना। तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी सॉरी सॉरी. आणि तुझं काय चाललंय? आई 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 सॉरी सॉरी सॉरी. आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही, डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर आलो आलो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना. हॅलो हॅलो एव्हरीबडी. आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. नॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजली? हाय हाय. स्टार्ट फॉर मेडिसिन. व्हेरी गुड व्हेरी गुड. इस मेडिसिन इज करेक्ट. तोंड दाखवा. जीभ काढा बाहेर. बाय साडे अशी. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक? डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहितीये का, कॅरेक्टर कुठलं पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही. काय झालं? आणि सई मॅडम काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा. सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही? हा बघा हा बघा चष्मा पण आणलाय का नाही म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके. दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय काय झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय, या 3 आठवडे इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. नाही नाही तसं ना काय ह्याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. हो हो येस आय नो. डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का? म्हणजे काय माहितीये काय कम कम sit down discuss the point. Yeah but okay I'm sorry what is this sit down नाही तर yeah काय हाड म्हणजे हाड असतात ना. हाड काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही. काय समजले? यु नो केली मीन्स फॉस्फरस. You know phosphorus? No, you don't know phosphorus. My God, you don't know phosphorus. Oh my God, phosphorus means phosphorus. It's called phosphorus. Phosphorus is very dangerous. It's brachial for stomach, for brain and bones as indirectly damaged now. And also we having to personality. Is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt. Bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen keli. What understand? Yeah. Danger. Keli is danger. Very danger. डेंजर आहे ना मग तू का खालीस? तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना. काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवणं आहे की नाही.
आता मला सांगा, तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं, म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय? हा पाहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय. केवढा देव माणूस आहे बघ, केवढा देव माणूस आहे. मग सांगते डॉक्टर. हा, आणि याचा बाप जरा पण जबाबदार नाहीये. काय सांगते? लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय? नाही आई, तू त्याच्याशी काय बोलत बसली का? अगं आई, हा जाम डेंजर माणूस आहे. हा, याच्या घरची भांडी घासायची घासली संपली होती ना, म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले. डॉक्टर, माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही? नाही म्हणजे कापले नाही असं नाही, ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना, म्हणून तर सगळं केलेलं आहे. अहो, पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे? आहे ना, संबंध आहे ना. म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची. हा हो, वजन बघा केवढा आहे त्याचं तर. हा, आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे, त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत. हा, म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत. काय समजलं? आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार? असं करेक्ट आहे. आय नो इट. या, वेलकम. गो ऑन हियर. सिट देयर. समजते. व्हॉट इज दिस? ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं. This is the point. Correct. Then I discuss you. His stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain and also command for movement. Yeah, I also taking for about you. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का? म्हणजे एवढं डेंजरस आहे का? म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं? यांचं इंग्लिश ना? नाही. अरे, इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का? अगं आई, हा खोटा बोलतोय. हो, माझ्या डोक्याला नाही, माझ्या हाडाला मार लागलाय ना. I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not extreme for movement. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय? वर बसा ना. वर बसा तुम्ही. नाही हो, एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय, हे तर बसायची लायकी नाही हो माझी. ते ठीक आहे, पण ते कसं दिसतं? वर बसा ना तुम्ही. बसा. पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे. अशा ज्ञानी माणसाला तू नाव ठेवतोय. तुला सांगता सच्चा, अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय. आणि हा जो दवाखाना आहे ना, तो म्हणजे स्वर्ग असतोय. स्वर्ग नाही, नर काय नर. बस तू. अगं, तुला माहितीये या दवाखान्यात उंदर किती आहे? हे बघ, माझं प्लास्टर बघ, हे कुरतडलंय त्यांनी. उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात? म्हणजे नाही आहेत उंदीर. 10-12 उंदीर आहेत का नाही? सगळं पाळलेलं आहेत का नाही? पाळलेले म्हणजे मुलात कसं आहे, मी सायंटिस्ट आहे का नाही, म्हणजे फावल्या मी डॉक्टर की करतो का नाही. आणि कसं आहे, आम्ही प्रयोग करतो. पहिला उंदरावर प्रयोग करतो, मग ह्या माकडावर, माणसावर. म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये. काय अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना. लॅबमध्येच असतात. पण ते बसून कंटाळतात ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो. आता तू बघ ना, इथं बसून कंटाळलाय. आम्ही तुला कंटाळलोय. ह्याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवला पाहिजे, नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण इथं उंदीर आहेत, त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवले, त्याचं काय करायचं? ती आमची एक योजना आहे का नाही? कसली योजना? योजना म्हणजे कसं, आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे काय, म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना, तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार, केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे, काय हलवलो आतमध्ये घुसानी असं पुरतडत आहे ना, पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाका. म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब. काय समज? आणि एक दिवस जास्त राहायला लागला मग माणूस गायब का नाही? गंमत केली असं कसं? म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय? अहो नाही ना उंदीर, मग तिथं गोळ्या का ठेवल्यात उंदरांना मारण्याच्या? मारायला नाही, मग धाक देण्यासाठी ठेवलेला आहे. धाक द्यायला? आपलं बघा ना, एलिमिशन नाही आहे, पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का? म्हणजे मारण्यासाठी नाही, असं आहे का नाही? आणि बघा ना, जवळ पाऊन प्लास्टर खाऊन झालेला आहे. कुरतडून ठेवले, म्हणजे असं कुरतडता कुरते. काय बिडीचं बंडल सच्चा?
का त्याला? बिडी आवडतोय पण तो. अगं आई मी बिडी नाही ओढत. अरे हे सापडली की. बंडल पण त्यांचंच आहे. काय माझा? आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन. हा त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लॅस्टर मध्ये लपवलं ते. नाही मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे. नाही म्हणजे काय होतं त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय, ही बिडी ओढणं खोटं बोलणं ही सगळी त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे होतंय. हो तुम्ही एक काम करा ना, म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा, याची मी बिडी सोडवू शकतो. काही समज? आई आई शपथ घेऊन सांगते मी खरंच बिडी ओढत नाही. अरे पण आई मला वाटतंय ना मी खरंच बरा झालोय. हे बघ उभा राहिलाय तो. नाही पायावर उभा राहू शकतो पण ते पायाने चालू शकत नाही. काय समज? चालू पण शकतो मी. नाही ठीक आहे मग चालून दाखव ना. ते लेकरू चालतंय माझं. नाही तो इकडून इकडं चालला पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर आहे का नाही. चालून दाखवू शकतो ना मी. चालतो पण चाल, मला काय करायचंय दाखव चालून. काय झालंय तुमचं? हा ड्युटीवर लक्ष आहे की नाही? पेशंट तिथे पडलाय, इकडे काय ऊन घेत असतो. येस सर आता उचलतो. एक मिनिट तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे. ते ऍक्च्युली कसं मी सायंटिस्ट पण आहे, डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे. म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही. काय पण तुम्हाला सांगतो म्हणजे हा जो पेशंट आहे ना हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. हा नाही तुम्हाला न्यायचं तर द्या, पण काय आहे याच्या बिडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा. याच्या बिडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो. ठीक आहे दारू. आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना? हे वासाड्या खिशातनं नाही तुझ्या रक्तातनं निघाली. सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्ट साठी टेस्टिंग साठी, त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे. हा एवढी दारू पितो. आई दारू पितोस? मी दारू नाही पित. दारू पितो सवय लागली कशी तुला? अशी पायाखाली चिरून मारीन ना. आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर, जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना तोपर्यंत याला साड्या तुला काही सांगितलं होतं? 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हा आता बस आई आई करीत. वा 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 खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसादा मस्त, खूप मजा आली. प्रभाकर तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही. तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट. तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर. कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया, अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे, इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया. वाह 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 क्या बात. सई एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर. फारच कमाल, अप्रतिम होतं. I talking about for a fertilizer, then I shall always given to personality, not engage for movement. That's all the movement. सुपर्ब, उत्तम झाला परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सो मच. Gaurav More from Power Filter Pada. And I'm a Datta More, the great production wala. काय यार एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे, त्याच्यावरच करिअर चाललंय. ते तर ढापू नको ना यार. सॉरी यार सॉरी गौरी यार, मला जाम भारी वाटायला लागलं यार ना. असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले बनायचं, मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे ओ व्हॉट अ जेंटलमॅन. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात.
पण आता त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते, बरोबर ना? पण हे आपल्याला शोभत नाही रे, आपल्याला शोभत नाही, असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो, जेंटलमॅन. गौऱ्या यार, हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे? अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे, बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे आमाप पैसा आहे, कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले. दत्तू ऐक ना, तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय? अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी, मग ते ब्रेड बटर कधी कमवतो? दत्तू ऐक ना दत्तू, अरे आपले बरेच उद्योग आहेत रे, आपण सुपाऱ्या मारतो, बरेच पैसे कमवतो, खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हा हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार, शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना, अरे बाई आहे ना, बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे झिपऱ्या, तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली, आलो तुमच्याकडं. असं? हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच खट्याळ मिश्की बस का? रुबाबदार. हे बघे, एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात सोड ना, एवढं काय. हे मालक कोण आहे? एक मिनिट, अरे हा मालक नाहीये, अरे हा माझ्या सोबत आलाय. हा आमच्याकडे प्रोडक्शनला माझ्या सोबत आलाय, त्याला जरा बघायचं होतं म्हणून. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं, नमस्कार आम्ही करायचं ना. मालक नाव काय म्हणलात? दत्तू. काय झालं? एवढं? दत्तू मोरे. काय झालं? काय झालं? बाईक काय झालं? दत्तू. माणसाचं नाव ना असं दणकट पाहिजे. दत्तू. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, मला सांगा दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू आहे तो, हा काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही, हा हलकटपणा आहे. मालक मी आहे, मी. ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या. ठेवा. ठेव. ठेवतो. दत्तू मी मागितलं नाही नाही. आधी मी अदाकारी दाखवणार, मग बिदागी द्यायची. बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी, सांगून ठेवते. हा. आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर नाही. हातावर द्यायचं. काला दाखवते मी, कोटा नाही यो. ठीक आहे. आला तोंडवर करून छिपऱ्या. दत्तू इकडे ना, हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. बाई तुम्ही करा सुरू. बसा. हा तुम्ही सुरू करा. खाली. माझी बैठक, माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. हा. तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना याला. वर बस. असं नाही ना मालक, रुबाबदार एकदम. बाजूला सर. बाजू बसलो एकदम रुबाबदार. करायची का सुरुवात? होऊन जाऊ दे. कशी मी राखू तुमची महरजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी. थांबा. तू जरा मागे ना बाळा.
पैसे मी देणार आहे ना तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय माझ्याकडे बघून नाचा खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले तू इथंच आहेस होय बाई पर्सनल बोलायचं नाही मी तुम्हाला पैसे देतो ना माझ्यासाठी गा ना तुम्ही नाचा ना माझ्यासाठी दत्तू बाळा जा दरवाजात जा जा पटकन जा चप्पल जा चप्पल घाल हा माझ्यासाठी नाचा बरं काय ठीक आहे नाचते नाचते हा दत्तू तुम्हावर केली मर्जी बहार नक सोडून जाऊ रंग महाल तुम्हावर केली मर्जी बहार नक सोडून जाऊ रंग महाल जरा 2 मिनिटं गप्प आहे दत्तू इकडे ना बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं ह्याच्यात काय आहे कोण आहे रे तू कोण आहे ह्याच्यात काय आहे एवढं मी कोण आहे कोण आहे तू मी कोण आहे हा तूच मला सांग सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाल्या गौऱ्या स्किट मस्त झालं आणि मला काय म्हणाल्या काय म्हणाल्या सर तुम्ही काय करता सर गौरी अरे शेवटी जवाहिराला कळतं रे हिरा कुठे कोळसा कुठे यार तू जरा गप्पा बस ना मी तुला इथं आणलंय ना तू जरा गप्पा बस ना जास्त बोलायचं नाही ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना प्लीज प्लीज तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला का पण तुझ्याकडे बघून झोप येते मला तू हसू नको रे फ्रेंडशिप मध्ये आहे हसू नको जरा शांत बस ना माझा चेहरा बघितला की झोप येते अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो काय झालं तुला ऍक्च्युली कफ झालाय त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी सांगायचं ना तुम्हाला कप झालंय आतमध्ये चला हळद दूध देते तुम्हाला एक मिनिट थांबा तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन हा आणि ते मी बघणार त्याचे पैसे मी तुम्हाला देणार या बघा मी इथं लावणी बघायला आलोय मगाची लावणी राहिली ना ती पूर्ण करा आधी ती पूर्ण करा आणि प्लीज माझ्याकडे बघा त्याच्याकडे बघू नका माझी बैठक माझे नियम मी कोणाकडे पण बघून नाची ना नाही तुमच्या मनाप्रमाणे नाचा मग कसं आहे माझ्याकडे पण बघा त्याच्याकडे असं पटकन बघा परत माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा चालेल बसा तिकडं दत्तू लपतो जरा 2 मिनिटं करायची का सुरुवात हा हा पापण्याची तोरणं बांधून डोळ्यावरती पापण्याची तोरणं बांधून डोळ्यावरती ही नजर उधळती काळजातली फिरती जवळ याला काय अर्थ आहे यार माझ्याकडे बघताना पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते असं का गौरी यार ठीक आहे ना यार तुझं जुनं झालं यार माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना मी पैसे देतो ना बाई तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय माझ्याकडे काय हा माझ्याकडे काय हा तुझ्याकडे काय मला सांग तुला प्रसाद सर काय म्हणाले गप्पा यार त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले जाऊ तर सोडणार तर तू यार हा हे बाई ऐका ना प्लीज मी काय म्हणतोय मी तुम्हाला पैसे देतो मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही परफ्यूम पण मीच देतो का नाही कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना मग माझ्यासाठी नाचा ना माझ्याकडे बघू ना प्लीज नाचाल ना खरं सांगू का काय ते तुमच्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला मग काय होतंय एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी मला हे कळत नाही ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते आणि असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये अरे चेहरा बघा दाढी वाढलेला कासव दिसतंय हो बाई माझ्यासाठी नाचा ना हो नाचाला तुम्ही नाही नाही का यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं मला एक कळत नाही तुम्ही ह्याला बाण मारता की माझी असं करू माझ्यासाठी तुम्ही नाचा ना हो हे बघ मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही का कारण याच्यावर माझं प्रेम जडले काय हो
याच्यावर विमानानं कधीच तुमची झाले. याच्यावर आणि लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी जाडे. तू माझी लायकी काढलीस. तू झालं काय सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही. कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे. कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, तर तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए. मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवा. लावणी करायचं मग उठशील तर मी लावणी करेल ना दत्तू. अरे हाच, मी ना लावणी करणार. जा, मी ना करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार? काप काप मला. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब, नाचतो. वाजव रे. मजा आली, सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला, आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या, अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू, तू कमाल केलीस, कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता, सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या, खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो.
तबीयत सुधर जाती है। ये उदास न रहा करो, दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है। बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है। वा वा वा, पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस. से वागड़ फलो ने पांजो कचड़ो बारे मास. जय माँ मेरी. जिग्नेश, 1 मिनिट शेठजी, 1 मिनिट. तुम्हाला स्वतःचं जे काही नाव ठेवायचं असेल ना ते ठेवा. माझं नाव बनेच असतं. अख्खा महाराष्ट्र मला ह्याच नावाने ओळखतो. ठीक आहे ठीक आहे. शेट आहे मी तुझा. हा, शेट आहे मी तुझा. आता नवीन स्टॉक आलाय ना तो गौरव अंडरवेअर आणि सनीभूषण बनियान. क्वालिटी कशी आहे त्याची? कडक आहे, कडक, लय भारी, एकदम फ्लेक्झिबल आहे. आधीच संपवायची ती. 3 आठवड्यात ती निघून जायला पाहिजे. नवीन स्टॉक आणायचा आहे. हे घे, हे बाहेर त्या बोर्डवर फिरव आणि पिंपळ्याच्या झाडावर लाव. हा, लाव ना. लगेच चालू, लगेच जा. हा. हो शेठजी, शेठजी. हो का? आता बघतो. जा. एक्सक्यूज मी, मी या 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 सर, प्लीज कम सर, प्लीज कम. या या, पाणी द्या. हा पाणी घेऊनच उभा होता. गेल्या आठवड्यात त्याचं कौतुक केलंय ना सरांनी टायमिंगचं. कौतुक केल्यावर तो वाढीव अभिनय करतो. असं असं सर, तुम्हाला काय हवंय? हा जरा इलॉजिकल प्रश्न नाहीये का? नाही म्हणजे मी कपड्यांच्या दुकानात आलो तर कपडेच घेणार, भाजी घ्यायला तर नसेल आलो. सोपं आहे. काय पाहिजे तुम्हाला सांगा मला. आम्हाला कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे द्या आणि फॉर्मल्स नको, सेमी फॉर्मल, जरा कम्फर्टेबल. करेक्ट ठिकाणी आलात तुम्ही साहेब. तुम्हाला देतो एक काम कर, त्यांना तो बेस्ट स्टॉक आणून द्या. 90 सेंटीमीटर वाला तो फुल स्लीव्ह वाला. आणि साहेब तुमची कमर किती? सॉरी, ते पायाच्या वर बेंबीच्या खाली कमर असते ती किती? 34. 34 नंबरची पॅन्ट आण रे. आणि मेंटेन राहता की तुम्ही एकदा जिम वगैरे करता? नाही वाटलंच एकदम काय गरजच नाही ते सगळं करायची. तुम्हाला एकदम हेरिडिटरी वाटतंय ते एकदम. ते तुम्ही चेंज करून घ्या. नाही इथे नाही, चेंजिंग रूम आहे, इथे गर्दी होईल ना. काय बोलला? म्हणजे बोनीचा वेळ आहे, गर्दी होणार ना. चेंजिंग रूम मध्ये कपडे ठेवले तुमचे. हा बोला. अरे काल ना लग्न मध्ये अरे जमવાનું रसमलाई हा ते બધું જ કાઢી લીધું. અરે પણ યાર રાતના તું જે દશા થઈ, काय सांगू, काय દશા થઈ એટલે ખાવાતું ન પણ બધું કાઢી લીધું. એક સ્ટોલ છોડ્યો નથી મારા બેટાએ. પછી મારા રાતના આવીને કે મારે ફાકી ખાવી પાછું કે एक मिनिट करू. 1 मिनिट. काय दिसतंय एकदम फिटिंग खूप मस्त आहे तुमची. हे काय दिलं मला? काय झालं तुम्हाला नाही आवडत? अरे मी कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे मागितले. हे काय? हे असं जाऊ काम? हे काय कामावर घालून जाता? हे बघ काय, तुम्ही कामावर जाणार, मग ते भारी सामान वगैरे उचलणार, झाडू काढणार, मग ते लादी वगैरे पुसणार, तर हे कम्फर्टेबल असतं त्या सगळ्यासाठी. कसं असतं ना, मेन म्हणजे ही चड्डी का अशी आहे माहितीये? तुम्ही आता लादी पुसताना तो मैल लागला तर काय काढायची काय झंझटच नाही. 8 महिने धुवूच नका तुम्ही. थांबा, मी कामावर सामान उचलतो, लादी पुसतो, हे कोणी मी सांगितलं का असं तुम्हाला आता? तुमच्या चेहऱ्यावरून असं काय बोलतो? तू चेहऱ्यावरून काय बोलतोय? म्हणजे तू रामचरण आहे ना? नाही, किमजीबाईकडे कामाला येतो रामचरण ना. कोण? अरे
तू नाही का त्या दिवशी लादी पुसताना मला काय साहेब असं केलं ना तूच केलं तूच केलं हा तोच आहे ना नाही रे मी नाहीये मी विपुल आहे रे मला नाही माहित तो कोण जस्ट मला चेहऱ्यावरनं वाटलं म्हणून काय चेहऱ्यावर येतं तुम्ही सांगताय तुम्ही चेहऱ्यावरून बोलू नका तुम्हाला कपडे पाहिजे ना तुमच्यासाठी बेस्ट पीस आणलंय मी बेस्ट पीस आणले हे ते आपलं ते आहे ना 100 रुपयेवाला हा त्यावर 2 फ्री आहेत यांच्यासाठी करेक्ट आहेत सेल मध्ये माझ्या चेहऱ्यावरून मी 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो हो साहेब तू बोलू नको तुला नाही विचारणार मी तर तू नाही मध्ये बोलायचं मी त्याशी बोलतोय 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो का मला सांगा म्हणजे हे बघ तुमच्या चेहऱ्यावरून तर अरे चेहऱ्यावर नको जाऊ यार मी तुला चेहऱ्यावरून बोलायचं नाही हे बघ मला 100चा ना मला महागडा शर्ट हवा मी घेऊ शकतो महागडा हवंय मला ऍक्च्युली तुमच्या चेहरा ओके करतो काहीतरी हे इथे 300 रुपयेवाला द्यायचं आहे ना ह्याला ह्याच्या तोंडाकडे बघून अवघडच वाटत नाही मी बोलतो ह्याला 150 देऊन टाका 150 देऊन टाकूया ना एक काम करते 150 मस्त पीस आहे मला ऐकू येते रे मी ऐकलंय तिकडे जाऊन तरी बोला मला ऐकू येतंय अरे 150 रुपये आहे ना थोडं जास्त आहे तुमच्यासाठी 120 मध्ये जास्त नाहीये तो 150 रुपये असं नाही 150 रुपये असं आहे अरे महागडं मागितलं 150 मी महागातलं घेऊ शकतो रे मला ते कितीला ते महागडं आहे ते मागचं कुठलं सर ते सेम हाच पीस आहे तो ते द्या सर हा जाऊ द्या ना सर नाही ना मला त्या कितीला आहे ते 450 रुपयाला आहे पॅक कर 1 मिनिट सर हे बघा आपली खुन्नस चालली आहे त्यात तुम्ही आता लोन घेऊन शर्ट घेणार ती लोन मग पोरा बाळांना फेडावी लागेल हा 450ला 23 रुपये EMI असतो साहेब कशाला तुम्ही असं करता हा महिन्याला 23 रुपये खायचे वांदे होतील साहेब तुमचे कशाला तुम्ही माझी मस्करी इथं प्रँक चाललंय नाही काय सर माझ्या दुकानात ते सगळं एक मिनिट थांबा तुम्हाला खरंच वाटतंय की 450 रुपयांसाठी मला लोन काढावं लागेल हो साहेब तू नका बोलू रे याला तिकडे पाठव हा का बोलतोय तू तिकडे जा रे अरे हा काय हा आपण चेहरा बोलतो रे तुम्ही शांत हो ना साहेब तुम्ही शांत त्यांना किती तुम्ही एकदम हायपर होता तुम्ही शांत हो साहेब आम्ही आमच्या दुकान एकदम पॉझिटिव्ह आहे अशी निगेटिव्हिटी नाही चालत आमच्या दुकानात बसा तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही चाय पिणार मी नाही पितो चहा मला माहितीये तुम्हाला परवडणार नाही अरे मी त्या कॅफेमध्ये जाऊन ती बदामवाली कॉफी पण पितो यार मला चहा पण वाटणार नाही काय मी कसं दिसतो मला आरसा दाखव काय गडबड आहे अरे मी रोज वापरतो रे असं अरे माझी आई रोज सकाळी मला बोलते मी गोड दिसतो चेहऱ्यावर काय बोलतो रे आई रोज सांगते मला मी गोड दिसतो रे नका असं बोलू तुम्ही दिसता पण चेहऱ्यावरनं तसं बोलू रे तुम्ही नका बोलू रे मला कपडे द्या रे हे काय तुम्हाला असं हवंय तुम्हाला असा सेम पीस हवाय त्याच्यापेक्षा महागडा हवाय मला सर माझा एक म्हणजे बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला विचार तुम्ही बसा ना शांत अहो सर हे बघा कसं आहे आता तुम्ही एवढं एकदम महागडं घेणार आणि ऑफिसमध्ये ते घालून जाणार तर बॉस अशी चिडचिड करणार ना पिऊन युनिफॉर्म नाही आणि असं घालून आले मी पिऊन वाटतो का रे खरं सांग रे मी पिऊन वाटतो का रे शेठजी तुम्हाला हा पिऊन वाटतो सांगा ना यांना मी पिऊन हा हाऊसकीपिंग मला वाटतो मला अरे हाऊसकीपिंग अरे हाऊसफुल करणारा मराठी नट रे मी हे स्किटच मला नाही आवडलं रे माझा फक्त अपमान चालला यार यार मला रिस्पेक्ट द्यावं मी नट आहे माझ्याशी असं नका वागू तुम्ही ऍक्टर आहात मी ऍक्टर आहे आपल्या दुकानात ऍक्टर आहे बापरे ओ माय गॉड तुम्ही आता बसा सर प्लीज तुम्ही बसा ना प्लीज सर माझ्यासाठी सर माझ्यासाठी मी परत बोलणार हो मला काही नाही हे सरांसाठी ते सेम कॉम्बिनेशन ली कुकर वाला सेम कॉम्बिनेशन बेस्ट पीस आणायचा सरांसाठी कुठे आलो रे काय दिलं मला मी कुठे सर इथं बघा ना सर तुम्ही म्हणजे खरंच ऍक्टर तुम्ही सर ते ऍक्टर वगैरे ना भेटतात सगळे भेट ओ वाव सर तुमच्यासोबत एक फोटो काढू हा काढ पण तो फ्लॅश नका ऑन करू मला त्रास होतो सर तो ऑन नाही केला तर त्याला त्रास होणार सर तू परत दिसणार म्हणतो रे तू नाही माझा चेहरा यार तू नाही बोलायचं यार मी बोलायला मी असंच रे मी सर माझा कॅमेरा खराब आहे कॅमेरा खराब आहे म्हणून बोलतोय सर कॅमेरा खराब आहे आधी बोलणार सॉरी सर तुम्ही किती एकदम तुम्ही बसा ना सर प्लीज या थोडं स्माइल करा ना मी असाच असतो हा चेहरा माझा मी असाच असणार हे काय असाच काढणार मी फोटो काढ वाव काय स्माइल आहे सर तुमची हा घ्या एकदम फ्रेश काढलाय ओ वाव सर हे घ्या तुमच्यासाठी फ्रेश पीस एकदम वाव वा
कसं आहे त्यांना आवडणार, मी सांगतो ना आवडणार त्यांना. आहे ना मस्त. हे काय दिलंय रे मला? तुम्ही बोलले तुम्ही ऍक्टर आहात बरोबर. आता तुम्हाला प्यून, रिक्षावाला, कंडक्टर, वॉचमॅन हे सगळे रोल करायला एकच कपडे घरातूनच घालून निघायचं. कसं आहे मला माहिती आहे ते पासिंगवाल्या ऍक्टरना व्हॅनिटी रूम वगैरे नसतं. तुला पासिंगवाला नट वाटतो? मला कंडक्टर, पोस्टमन, वॉचमन हेच रोल मिळतील असं वाटतं. ही किंमत करतो का रे तू? रिक्षावाला मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो. हे रोमवासियांनो, अगदी अशीच पाहायची होती मला तुमच्या चेहऱ्यावरची स्मितवक्र रेषा. माझे स्वरनिंब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत कदाचित, पण खुशाली कळेल माझी मला गाडलेल्या जागेवर उगवलेल्या गुलाबांमधून. हे करतो रे मी. तुला मी गरीब वाटतो ना? नाही नाही, मी तुझ्या तोंडावर पैसे मारणार आहे. तू थांब. नाही काय काय झालंय ना, काय एवढं चिडतायत? सर तुमच्याकडे वॉलेट आहे? माझ्याकडे 15 असे. सॉरी सर, सॉरी सर, सर. हे घे 7,000 घे. यात जितके महागडे कपडे मला सगळे पाहिजे, सगळे. सर कपडे घेण्यासाठी FD मोडली सर? अरे खड्ड्यात झाला तू. मी 7,000साठी FD मोडेल का रे? हो साहेब. अरे तू नका बोलू यार. चेहरा बघून. अरे यार हे माझंच किती तू काय बोलायचं? माझी वाट नव्हतं रे. तुम्ही नाही यार, मी असं दिसतो रे. माझी आई बोलते मला यार मी गोंडस यार. तुम्ही नाही बोलायचं माझ्यावर यार. हे काय करता रे? काय दिलं मला? मी असं आहे ते काय बोल. आता मला सांगा साहेब, साहेब चेहरा बघून तुम्ही याला हाकलवलेलं फोटो काढायला आलेला त्याचं काय सर? कोण आहे हा? कोण आहे? कोण आहे हा? दादा तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला खूप ओळखतो चांगला. तुमचं नाटक बघायला आलो होतो एकदा. काय कमाल काम करता दादा. तुमचं काम बघून ना मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं, म्हणून मी भेटायला आलो होतो मागे. पण तुम्ही माझा चेहरा बघितलात नाही, बोललात ए हाडक्या चल निक. मी अशा आयड्या गेल्या लोकांना सेल्फी देत नसतो. आणि तसं बोललात आणि तिकडे मुलींचा घोळका होता ना, त्यांना फोटो द्यायला निघून गेलात. मी ना खूप वेळ वाट बघितली तुमची, खूप वेळ थांबलो होतो, पण चेहरा बघितला आणि तुम्ही निघूनच गेलात तिकडून. तुम्ही आलातच नाही परत. ठीक आहे बने, बघितलं साहेब. फॅन अमीर गरीब श्रीमंत नसतात साहेब, फॅन फॅन असतात. आणि मला सांगा, मी बिझनेसमॅन आहे. कलाकारांमधलं मला काही कळत नाही, पण कलाकार असा असावा ना प्रेक्षकांचं त्यांच्यावर प्रेम असावा, राग नाही साहेब. आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो, अलकाताईंचंच उदाहरण घ्या. जत्रेला जातात तर हजारो फॅन्स असे रांग लावून उभे असतात, पण कोणाचंही मन दुखवत नाही ते. सगळ्यांची प्रेमाने भेटतात ते. एकदम 10 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरून आम्ही तुमचं म्हणजे एवढा अपमान केला आणि तुम्हाला एवढं वाईट वाटलं. ह्याला कसं वाटलं असेल साहेब? सॉरी, मला माफ करा. माझी चूक झाली आणि माझ्या लक्षात आलंय ते. बने बरोबर. या आपण फोटो काढूया. आपण काढ या ना. माझ्या मोबाईल मध्ये काढ. हे अपमान सत्र खूप मस्त रंगलं, खूप मजा आली. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई? विपुल सॉलिड एनर्जी आणि कुलदीप, आता तुमची केमिस्ट्री एवढी जुळून आली आहे, मजा येते बघायला. आणि आज हे स्किट एवढं उत्तम लिहिलं होतं की आपल्या नेहमीच्या आम्ही ॲक्टर्स आहोत आपण सगळेच. म्हणजे असं कितींदा पाहायला मिळतं की एखादी सिरियल हिट झाली किंवा एखादं नाटक, एखादा सिनेमा, की बऱ्याच कलाकारांच्या डोक्यात हवा जाते, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात आणि असे प्रेक्षकांशी वागतात. त्यांना कळत नाही की हेच आपले मायबाप आहेत, हेच आपल्याला डोक्यावर बसवतात आणि हेच आपल्याला खाली पडतात. एवढं भान प्रत्येक कलाकाराने ठेवायला हवं. खूप सुंदर. बने तुमचा वापर तर ना, मला असं वाटतं की कुठल्याही पदार्थात मीठ असल्याशिवाय त्याला चव येत नाही, तसा थोडासा मला बनेचा वापर वाटतो. खरंच सुंदर, मजा आली या स्किटमध्ये. खूप छान मेसेज आणि एनर्जी सुंदर. मकरंद दादा, काय दिसण्यावर जाऊ नये, हसण्यावर नेऊ नये आणि बेवड्यांनी दारूला पाण्यात पाहू नये, अशी एक म्हण आहे.
आणि मला तुमच्या तिघांमधले एक गोष्ट म्हणजे विपुल आणि कुलदीपमधली एक गोष्ट आवडली, तुम्ही फार प्रामाणिकपणे काम करता. जी काही गोष्ट आहे ती फार प्रामाणिकपणे करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता हे रिपिटेटिव्ह होतं आहे तर आपण मध्येच शक्ती सोडून देतो आणि मग अशी एक भीतीदायक गोष्ट असते. आता बनेच्या बाबतीत तो पारंपरिक यशस्वी नट आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे अलकाताईंनी सांगितलं तसं त्याचा मिठाचा दर्जा आहेच आहे, पण तुमच्या प्रामाणिकपणाला मी मनापासून दाद देतो. कारण फार प्रामाणिकपणे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं ते आणि आम्हाला ते पटवलं, हे सगळ्यात त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचं मनापासून जास्त अभिनंदन. क्या बात. मकरंद दादांनीही दिलेले आहेत 11 गुण. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, कब जाके आया मेरे बेचैन दिल को करार. पकड़ घट्ट पकड़ घट्ट पकड़ घट्ट पकड़ दिलबर तुझे. एवढंच आहे, एवढंच आहे. मला वाटलं आणखी वाजवशील उत्साहामध्ये. हरकत नाही, पण प्रचंड आहे, प्रचंड खुश. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन, हॅलो हॅलो हॅलो. आज मी प्रचंड खुश आहे. याचं कारण असं आहे की मी एक लेडी रोबोट विकत घेतलेला आहे. अगदी माणसासारखं आहे माहिती आहे. म्हणजे मी ठरवलं तर तिला मी माझं नोकर करू शकतो, ठरवलं तर गर्लफ्रेंड करू शकतो, ठरवलं तर कळलं ना, कळलं ना. असो असो असो. थोडक्यात काय, आता जुजबी घेण्यासाठी मला स्किट चांगलं करायची गरज नाही. मुळात काय माहिती आहे, मी कुठल्याही मोठ्या गोष्टींसाठी असा लाचार होत नाही. जुजबी किस झाडकी बत्ती आहे नाही काय. थोडक्यात काय, जुजबी मी कधी मिळवू शकतो. अरे तुम्हाला खोटं वाटतं, ठीक आहे मी दाखवतो. रोबोट 992.0 कम इन. Robo 992.0 at your service, sir. क्या बात आहे. हे बघ नाही ना, पण एक सेकंड, आपण जरा विचित्र नाव आहे, आपण थोडंसं नाव चेंज करूया. चित्रा नाव कसं वाटेल? व्हेरी गुड सर. खूपच वेगळं आहे, पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. लेखकाने स्वतःचा आळशीपणाला जे काय लॉजिक दिलेलं आहे ना, क्या बात. मस्त. हरकत नाही, हरकत नाही. हे बघ न, मी तुझा मालक आहे, त्यामुळे आता मी सांगेन तसं तू वागायचं. यस सर. बस उठ, बस उठ. आईला नवीन लग्न झालेली नवरी सुद्धा एवढं ऐकत नाही हो. बस उठ, बस उठ. Error. Language can't decode. Please repair your fumble. It's request humble. ओके ओके ओके. हे बघ आता मी तुझा मालक आहे. मी काही सांगितलं की जो हुकुम मेरे आका असं म्हणायचं आणि काम करायचं. जो हुकुम मेरे आका. ओके. चल माझं डोकं चेपून दे. जो हुकुम मेरे आका. ओके. काय करते? काय 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 करतेस तू? तुम्ही म्हणाला डोकं चेचून दे. चेचून नाही, चेपून दे म्हटलं मी. तुमचा फंबल आहे, डिक्शनचा प्रॉब्लेम आहे, प्लीज सुधारा. कारण ही फालतूगिरी चालणार नाही. मी रोबो आहे, तुमची बायको नाही. मी फॅक्टरी कंडिशन मोड मध्ये आहे. तुम्ही जी कमांड द्याल तीच मी फॉलो करणार. बरं बरं, तिकट ठेवते ते, तिकट ठेव. अरे मग कंट्रोल कसं करणार तुला मी? हा माझा कंट्रोलर. हे बुक. मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, चांगलं आहे. ही स्क्रिप्ट नाही, 9 वाजता मस्त आहे असं म्हणायला. नीट वाचा. वाचाल तर वाचाल. अरे वाचाल तर वाचाल वा. साहित्यिक रोबोट दिसतोय. काय तुम्ही माझ्यात हवे ते बदल करू शकता. काय बोलतेस? नक्की? नक्की. मग मी तुला सई तामणकर करू शकतो? सॉरी, तुमच्या लायकीप्रमाणे बदल करू शकता. कोणाची लायकी काढतेस? सॉरी मान. सॉरी सई तामणकर. यांची
तुमची लायकी नसताना यांनी तुमचं नाव घेतलं. ए भावाने मला सॉरी म्हण कान पकडून. सॉरी मेरे काका. काका नाही, अरे काका नाही रे आका, तुझा पण फंबल पडतोय. माझा चालतो सॉरी. ठीक आहे चल एक काम कर, इथे बस इथे बस. आपण बघ आपण ना जरा तुझं फंक्शन चेक करूया. ओके असं समज की मी कामावरून आलोय, काय करशील? या सर बसा ना. थँक्यू. किती फुगे विकले आज? फुगे? तुम्ही फुगे विकता ना सर? मी फुगे विकणार वाटतो तुला? सॉरी सर, माझ्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन फीड नाही, त्यामुळे चेहऱ्यावरून माणूस ओळखणाऱ्या फंक्शन नुसार तुम्ही फुगेवाले वाटता. चौपाटीवर मालिश करणारे वाटता, कान फोडणारे वाटता, ब्लॅक तिकीट विकणारे वाटता. जास्त बोलतेस कळलं ना, मी सिंगर ऍक्टर आहे. नाही सर. नाही काय, मी ह्यांच्याकडे काम करतो. ती त्यांची चूक आहे. कोणाची? तुम्हाला काम देणाऱ्यांची. फालतूगिरी बंद कर, चहा टाक. जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त चांगलं बोलतीये. आयुष्यपत ना काम करण्यासाठी रोबोट आणला, तो सुद्धा मला चेहऱ्यावरून जज करायला लागला. काय करतेस तू? काय करतेस? तुम्ही म्हणाला चहा टाका, मी टाकला. चहा टाका म्हणजे चहा ठे. सॉरी सर, माझ्या मेकॅनिझम मध्ये एका शब्दाचा एकच अर्थ होतो. तुम्ही जसे जसे नवीन अर्थ सांगाल ते मी फीड करून घेणार. ओके. नवीन चहा टाकू? नको 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 नको. इथे बस इथे बस इथे बस. हा बस बस. बघ आपण कामानंतर शिकूया. सध्या आपण चार चौकात कसं बोलायचं याच्याबद्दल प्रॅक्टिस करूया. सर मला सांग मी कसा दिसतो? सर डुकराचं पिल्लू तुमच्यापेक्षा गोड दिसतं. बुटकं पेंग्विन लोचटपणा तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. चौथीतला मुलगा तुमच्यापेक्षा हुशार वाटतो. मुंगसासारखं तोंड, कोंबडासारखं शरीर आणि चिचुलीसारखा आवाज. टू फास्ट टू फास्ट टू फास्ट. अगं माझा अपमान करतेस तू. सॉरी सर, माझ्या मेकॅनिझम मध्ये मला एवढंच कळतं. माझा प्रामाणिकपणा ऑन आहे, तो बंद करा. कसा बंद करायचा? काय काय? लोचटपणाचं उदाहरण लांब राहा. आया बहिणी नाहीत का मूर्ख मेल्या? अरे काय कुठे सांग, कुठे बंद करू? बोलत का चालेल, बंद कसं करू सांग ना मला तू. माझ्या कंट्रोलर मध्ये. हा कंट्रोलर मध्ये. हा बंद केला. एक काम कर, नॉर्मल मोड वर. नॉर्मल मोड सेट करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. काय पासवर्ड? काय पासवर्ड टाका. अंशू फालतू अंशू फालतू अंशू फालतू. अंशू फालतू पासवर्ड आहे? हो. कुणी फीड केलाय? कंपनीनी. त्या कंपनीमध्ये समीर चौगुले नक्कीच कामाला असणार. त्याच्याशिवाय इकडे कोणी करणार? अंशू फालतू नाही रे, बकवास वाटते सगळे. एरर 3 वेळा सलग बोलावं लागेल. एकदा बोलत शेवटचे 2 3 वेळा सलग बोलावं लागेल. अंशू फालतू अंशू फालतू अंशू फालतू. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. बरं झालं, पहिले मी माझा पासवर्ड चेंज करतो. थांब जरा. अंशू राजविंडा. एरर पासवर्ड रिजेक्टेड. यू हॅव ओनली 2 ऑप्शन्स. अंशू फालतू अंशू लोचट. नको फालतू बरं आहे मला. अंशू फालतू अंशू फालतू अंशू फालतू. हा बरं आहे. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. झालं. आता काम करूया आपण, काहीतरी काम करूया का जरा? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त व्यवस्थित बोलते, बाकी शिवाय घालतेस तू. कळलं काय? चल पेपरने वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आता लवकर. अगं स्वतःला काय घालतेस? मला वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आका काय आका? मी कुठली गोष्ट सांगितली की मला उद्देश नाही, कळलं ना? वारा घाल, मला वारा घाल. चहा टाक, माझ्यासाठी चहा टाक. पाणी दे, मला पाणी दे, कळलं का? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त बोलते आयुष्य. काम कर, काय करशील? जाणून मार. जो हुकुम मेरे आका. अगं झाडू कशाला मारतेस तू? तुम्ही म्हणाला जे काही असेल ते तुम्हाला उद्देशून असेल. तुम्ही म्हणाला झाडू मार, मी मारला. डोकं फिरलं काय तुझं? इथं बस, इथं बस. तुला पहिलं ट्रेन केलं पाहिजे. जो हुकुम मेरे आका. अरे 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 काय काही फालतूगिरी चालली तुझी? तुम्ही म्हणालात मला ट्रेन करावं लागेल, मी ट्रेन झाले. अरे समीर चौगुलेचे विरोध करू नकोस, कळलं ना? 4 लोक ओळखतात मला. पण जूज बी त्यालाच मिळते. तुम्हाला तर प्राजक्ता पण दादा म्हणते.
बस झालं. आता नेक्स्ट एपिसोडला प्राजक्तावर डान्स करून दाखवतो आणि नाही डान्स करून दाखवलं तर माझं नाव अंशुमन नाही. सिस्टीम अपडेटेड. याचं नाव अंशुमन नाही. मग काय म्हणतोस रे बटल्या? बटल्या काय? माझ्या फंक्शन नुसार ज्यांचं नाव माहिती नसतं त्यांना मी आकारावरून बोलवते. बटल्या नको. मग काय म्हणतोस टिंगू? टिंगू नको. टिंगू का टिंगू? दोनच ऑप्शन आहेत, बटल्या आणि टिंगू. नको. बटल्या ठीक आहे. बटल्या ठीक आहे. एक काम कर तू एक काम कर, मला डान्सची प्रॅक्टिस करून घे. मला पुढच्या एपिसोडला त्या प्रोजेक्टवर डान्स करायचा आहे. जो हुकुम मेरे आका. तेवढंच बघतो. म्युझिक. नाचवतेस की पोचवतेस? अशा नाही जीव घेशील माझा. जो हुकुम मेरे आका. आता बोलायची पद्धत आहे. आता असं बोलायची पद्धत आहे. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. एक नंबर. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई चेतना, मला माझ्या खास शैलीत तुझं अप्रिसिएशन करायचं आहे. अरे वाव. अतिशय सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि अंशूसारखा कलाकार समोर असताना टू स्टील द शो इज नॉट अ जोक. आणि तू आज ते केलेलं आहेस. मी या मोमेंटची पहिल्या दिवसापासून वाट बघत होते, कारण पहिल्या दिवशी जेव्हा तू आलीस परफॉर्म करायला तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी एक खूप अमेझिंग स्पार्क आहे आणि तो एक दिवस असा उफाळून बाहेर येणार आहे. आणि आय थिंक आजचा तो दिवस आहे. अंशू मस्त, खूपच भारी. दोघंही अमेझिंग होता. पण आज चेतना स्टोल द शो फॉर मी आणि ती खूप सुंदर दिसते आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स. क्या बात है. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ये बात आउटस्टँडिंग. प्रसाद दादा. सुपर्ब कॉन्सेप्ट आणि एक्सलंट परफॉर्मन्स. चेतना माइंड ब्लोईंग केलंस तू. खूप मजा आली. अंशू तू तर बहारदार आहेसच. लिहिलं पण खूप अप्रतिम होतं. कॉन्सेप्ट फार सुंदर होती. खूप मजा आली. आपका परफॉर्मेंस बहुत बढ़िया था अंशुमन और चेतना. आपका परफॉर्मेंस बहुत ही बढ़िया था अंशुमन और चेतना. एक बात का जवाब दो, आप में टैलेंट है कितना? गेली 12 वर्ष झाली या शाळेत शिकवते मी, पण एकही दिवस असा गेला नाही की मी दमले नाही. काय दंगा करताय ती मुलं, काय दंगा करताय ती मुलं. शी बाई. मे आय कम इन मॅडम? कोण आहे? मी मोरे. मोरे मोरे एक मिनिट जरा थांबा प्लीज. थांबा जरा. ओ शुअर. ओके, थांबायला सांगितलेलं आहे. काय शांत शांत प्लीज. मेरे मोरे मी मोरे प्लीज कम इन. मोरे आज अचानक कसं काही येणं केलं? ते अचानक म्हणजे कसं, सचिन म्हणाला की पुढल्या आठवड्यात तुम्ही याची तोंडी परीक्षा घेणार आहो म्हणून. हो, पण मोरे तुम्ही काळजी नका करू, तुमचा मुलगा हुशार आहे. पण जरा प्रॉब्लेम आहे. पुढच्या आठवड्यात हा काही शाळेत येऊ शकणार नाही. काय समजले का मोरे? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. ते आमच्या घरात लग्न आहे. सचिन लहान आहे अजून. ह्या वयात त्याचे लग्न केलं ना तर पोलीस आत टाकतील तुम्हाला. ह्या वयात? ह्याचं कुठल्याही वयात लग्न केलं ना तर पोरीवर अन्याय केला म्हणून आम्हाला पण आत टाकतील. आणि मुला सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे, आमच्या घरात ह्याचं लग्न नाही आहे. मग कुणाचं लग्न आहे? काय झालं? कुणाचं लग्न आहे? माझं.
मोरे तुम्ही लग्न करताय? हो. मोरे लग्न करताय तुम्ही? हो. मोरे लग्न करताय तुम्ही? अहो मी गरज म्हणून करतोय. तुमचं हे जे चाललंय ना तर आठवत नाही म्हणून ना, किंवा व्हेरिएशनच्या नावाखाली फाजीलपणा चाललेला आहे, बरोबर ना? पण खरंच सांगतो मी खरंच लग्न करतोय. हो तुमचा काहीतरी नेम चुकतोय. बापूचं लग्न ठरलंय माझ्या. मला का मारता तुम्ही? सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला सांगता येत नाही माझे वडील लग्न करतायत, लग्नासाठी मुलगी शोधतायत. हे म्हणजे कसं माहितीये, आपल्या शेजारचा फ्लॅट विकायला असतो, अख्ख्या जगाला माहिती असतं पण आपल्याला माहिती नसतं. अरे तुझे वडील लग्न करतायत, जगाला माहिती आहे, पण तुझी जी शिक्षिका आहे तिला माहिती नाही. हे तू आधी सांगितलं असतं तर मी प्रपोज नसतं केलं त्यांना. काय बोलता बाई काय? मोरे 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 माझं तुमच्यावर प्रेम आहे मोरे. मोरे मोरे मला तुम्ही भयंकर आवडता मोरे. आवडतो? याच्यात आवडण्यासारखं काय? मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही मोरे. आठवा गेल्या वर्षी पालक मीटिंग होती, आठवली तुम्हाला? त्या वर्षी सगळे पालक माझ्या विरुद्ध बोलत होते, पण मोरे तुम्ही फक्त तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात, माझ्या बाबतीत बोलत होतात, माझ्यासाठी भांडत होतात मोरे. त्या वेळेलाच माझ्या लक्षात आलं, माणसाचा चेहरा कितीही घाणेरडा असला तरी मन चांगलं असायला हवं. ते मन चांगलं एवढंच बोला ना, मागचं कशाला बोलायला पाहिजे ना? तेवढं काय मी तेव्हाच ठरवलं होतं, ज्याचं मन चांगलं असेल ना मी त्याच्याशीच लग्न करीन. म्हणून मोरे अजूनपर्यंत अविवाहित आहे मी. हो मोरे. मग अचानक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मी कधी तुमच्या आयुष्यात आलो? व्हॉट्सअपने आयुष्यात आलात. अच्छा तुम्ही आलात, मग तुमचे मेसेजेस, गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेजेस माझ्या आयुष्यात आले मोरे. बापूस तू मला घरी एवढाच बोलतस आणि मॅडमला तू गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतस? तू असा काय प्रसंग काय बोलतोस काय? हो मॅडम तुम्ही ना माझ्या मुलाच्या शिक्षिकात ना, म्हणून तुम्हाला आदराने गुड मॉर्निंग गुड नाईट असं मी मेसेज पाठवले. पण देवा शपथ माझ्या मनात काय नाही. हो नाही मोरे खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. जर तुमच्या मनात काही नसतं तर शेरो शायरी कशाला पाठवली असते तुम्ही मला? तुम्हाला आठवते मोरे तुम्ही तो पहिला शेर पाठवला होता, माझं तर तोंडपाठ सुद्धा आहे. जब आते हो तुम सामने तो हो जाता हूँ बेहाल, जब आते हो सामने तो हो जाता हूँ बेहाल, देखता रहता हूँ तुम्हारी बड़ी बड़ी आंखें और बड़ी बड़ी आंखें और घुंघराले बाल. घुंघराले बाल हा शेर तू मॅडमला पाठवलास? तू रात्री मला बोलास की माझ्यावर तो शेर आहे, बडी बडी आखे घुंघराले बाल. नाही रे नाही, तुझ्यावर नाही. तो शेर मला पाठवला होता त्याने मोरे. आणि तो आठवा दुसरा शेर. दुसरा तो ऐकवा ना मला. कुठला? तिळावरचा शेर. ऐकवा ना मोरे. नको येत मोरे ऐकवा ना, मला ऐकायचं तुमच्याकडे. मी आतुर झाले मोरे. आतुर होऊन काय? माझा पोरगा इथं. प्लीज ऐकवा ना. पोरगा बाजूला उभा आहे. बापूस मी डोळे बंद करते. वसाडे कान उघडायचं तुझं ऐकील नाही मोरे. ऐकवा ना तो शेर. नाही कसं आहे, तिलावरचा अनेक आहेत शेर माझ्याकडे, पण नेमका कुठल्या तिलावरचा तुम्हाला मी शेर पाठवलो तो आठवत नाही. काय जमाद्री काय मोरे? मोरे हे काय? गालावरच्या तिळाचा. गालावरच्या? ऐकवा ना, ऐकवा ना. अच्छा तो काय? हो. तुझ्या गालावरचा तीळ. ऐक तुझ्या गालावरचा तीळ त्याने चोरून नेलं माझं दिल. मोरे मोरे असं सर्रकन काटा आला माझ्या अंगावर. मी एकदम एकदम खुश
झाले मोरे, मी एकदम खुश झाले. अरे खुश व्हायला तुझ्या गालावर तिल कुठं आहे? अरे माझा बापूस आहे ना, तुला नुसते मेसेज फॉरवर्ड करत राहते. नाही मोरे, त्या दिवशी तुम्ही मेसेज फॉरवर्ड केलात ना, त्या दिवसापासून मी माझ्या गालावर तिळ काढायला लागले. हा बघा. नाही हे बघा, काय आहे, मला सगळे आलेले मेसेज आहेत ना, मी कधीच वाचत नाही, मी ते डायरेक्ट फॉरवर्ड करतो का नाही, काय समजले. आणि बाई तुमचा ना गैरसमज होतोय, असं काही नाही. मी काय सांगतो, हे बघा, मी ना तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत. नाही हो, मी माझ्या मुनमुनला नाही विसरू शकत. एक मिनिट, ही मुनमुन कोण आहे? मुनमुन माझी होणारी बायको. ही बासरी जीव घेणार आहे माझा एक दिवस. मुनमुन घोष नाव आहे तिचं. घोष? बंगाली आहे. मोरे, तुम्ही एका बंगाली मुलीशी लग्न करताय? हो. काय माहिती काय, मी जे मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचो ना, असं मी 3-4 मुलींना हे मेसेज फॉरवर्ड करायचो. हो, पण त्याच्यात ती बंगाली मुलगी आहे ना, ती फार चपल निघाली, मला लगेच पटली. काय समजली? मोरे, तुम्ही जे मेसेज मला फॉरवर्ड करायचं ते आणखीन कुणालाही फॉरवर्ड करायचं? मोरे, असे वागलात तुम्ही माझ्याशी? एका बंगाली मिठाईसाठी या लवंगी मिरचीला नाही म्हणालात तुम्ही? तुम्ही लवंगी मिरची? हो, भोपली मिरची दिसावा आहे तुम्ही. भोपळी असणार तरी शेवटी ती मिरचीच आहे, आणि मिरचीचा झटका हा बसतोच. मोरे, तुमच्या बरोबरच्या आयुष्याची किती स्वप्न रंगवली होती हो मी. तुम्हाला सांगितलं कोणी याच्यावर स्वप्न रंगवायला? ह्याच्याशी लग्न न करणं ना, हेच सुखी जीवन आहे. हो? आता बघा, तुमचं हे सुखी जीवन आहे ना, ते कसं मी वाईट करून टाकते. हो, म्हणजे काय करणार आहोत तुम्ही? सांगते ना. काय? तुमच्या या मुलाची तोंडी परीक्षा पुढच्या आठवड्यात होती की नाही, ती मी आत्ताच घेणार आहे. हो बघा, हो असं करू नका तुम्ही, नापास करू नका. मी माझ्या बायकोला वचन दिलंय, जेव्हा गेली तेव्हा, हा 3री पास होईल तोपर्यंत मी लग्न करणार नाही. 3री पास झाल्यावर मी लग्न करीन. तुम्ही जरा शांत बसा, आता ह्याची परीक्षा. नाही बस इथे. पहिल्यांदा खाली बस. पहिल्यांदा इंग्लिशचा प्रश्न. झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांगायचं. मला नाही माहिती. मला झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांग. झेको लवकर. GOA. गोव्याचं स्पेलिंग आहे तपासाड्या. नापास, इंग्लिश मध्ये नापास. उभा पहिल्यांदा. गणिताचा प्रश्न. पाढे म्हण पटकन. 123चा पाढा म्हण. 123चा पाढा म्हण. 123? हो. तुम्ही तर मला 20 पर्यंतच पाढे शिकवल्यात. तुझा बाप नाही मला वेगवेगळे मेसेज पाठवायचा तयार करून, तसा पढा तयार करून पाठव. बोल पटकन. 123. 123 एके 123. 123 दुने 87. 123 त्रिक 88. 124. हा पाढाय 123. हा पाढाय. गणितात सुद्धा तुमचा मुलगा नापास झालाय. आता भूगोलाचा प्रश्न. मला सांग, विशाखा नक्षत्र कुठे? अंबरनाथ. विशाखा नाही, विशाखा नक्षत्र. भूगोलात सुद्धा नापास झाला. इतिहासाचा प्रश्न. 3रं महायुद्ध कधी झालं? तिसरं बापूस, तो हिटलर मेला तेच ना? नाही, तुझा बापूस मेला तेव्हा वासाड्या. अरे 3रं महायुद्ध अजून झालंय कुठं? तुमचा मुलगा ना सगळ्या विषयात नापास झालाय, कळलं? आता मी त्याला लेखी परीक्षेत सुद्धा पास करणार नाही. हो, असं करू नका हो प्लीज. मी याच्या आईला वचन दिलं जेव्हा गेली तेव्हा, काय हा जोपर्यंत 3री पास होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि हा वसाडा 2रीतच 4 वर्षे होता. आता कसा बसा तो 4थीत गेला, त्याला परत 3रीत आणू नका हो प्लीज. लग्न करा माझ्याशी. नाही जमणार, कारण मी माझ्या मुनमुनला नाही सोडू शकणार. नाही सोडू शकणार? नाही. मग तुमच्या मुलाला पास करणं मलाही नाही जमणार. बापू, अरे माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मुनमुन आत्याला नाही बोल. घात केलास वसाड्या, घात केला. अरे आत्या म्हणून आमचं नातच बदलून टाकलंस वसाड्या. अरे केवढं माझं त्या मुनमुनवर प्रेम जमला होता. नाही नाही नाही, अरे मी मुनमुनला नाही सोडू शकत प्लीज. नाही, आता तुम्हाला सोडायलाच लागणार आहे. ठीक आहे, मुनमुनला फोन करा. माझ्या पोराच्या भविष्यासाठी म्हणून मी मुनमुनला फोन करतो. लवकर. मुन मुन
हॅलो मुनमुन, मी मोर्या बोलबो, आपलं लग्न मोडबो, आता फोन ठेवबो. ती बंगाली आहे ना म्हणून बंगालीत बोलतो. हा ठेव गो, आता ठेव गो. आणि मालवणी झालं. हे बघा, मी काय म्हणतो, मी माझं लग्न मोडलेलं आहे. आता माझ्या पोराला तेवढा पास करा प्लीज. लगेच तुमच्या मुलाला पास करते. एक साधा प्रश्न विचारते. सचिन बाळा, इकडे ये आणि मला सांग, तुझं संपूर्ण नाव काय? माझं नाव सचिन पद्माकर मोरे. पद्माकर बापू, तुझं नाव काय रे? पद्माकर नाव, माझं नाव प्रभाकर. अरे वसाड्या, माझं नाव विसरलास? माझ्या नावातच तू फंबल मारलास. नाही, मी ह्या मुनमुनला आता सोडणार नाही. तुझ्या मुलं हो नाही मुनमुनला सोडणार. मी मुनमुन बरोबर लग्न करणार. मॅडम, हा नापास होऊन परत ना पाण्यात आला ना तरी मला काय फरक पडणार तुम्ही गप्प बसा. मुना हॅलो मुनमुन, आपलं लग्न होईबो, आता मी येईबो. हा इला झालं, मालवणी झालं. झकास झाला परफॉर्मन्स. प्रभाकर दादा, तुमचं बेंगॉली आणि कधी नव्हे ते तुमच्या प्रेमात पडलेली ही लवंगी मिरची आम्हाला स्पेसिफिकली फार आवडली. मस्त झाला परफॉर्मन्स. सई, तुला कसा वाटलाय हा ऍक्ट? सुसाट होता परफॉर्मन्स. सुहास, यू आर सो अमेझिंग. खूप छान लाजलीस, खूप छान दिल तुटला तुझा. प्रभाकर दादा खूप भारी. मला मोरे आता खूप चार्मिंग वाटायला लागलेत. आणि एक गोष्ट कन्फेस करते आज मी टेलिव्हिजनवरती, माझाही हाच क्रायटेरिया असतो. चेहरा कितीही कसाही असला तरी दिल चांगला पाहिजे. आणि विशेष मेन्शन करावं असं वाटतं आज हडकर आणि कंपनीचं, कारण खूप छान साथ दिली. बासरीवाले जे होते तेही खूप अप्रतिम होते, त्यांनीही उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. एन्जॉयड अ लॉट. प्रसाद दादा, तुमच्याबद्दल बोलतोच, पण त्याच्या आधी प्राजक्ता, तुला एक विनंती आहे. पुढच्या एपिसोडपासून आमचं जेव्हा स्वागत करशील तेव्हा खट्या, मिश्किल आणि चेहऱ्याबद्दल काही नाही बोलीस तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण काही माणसं मन किती चांगले आहेत ते बघतात, त्यामुळे. वा प्रभाकर, मजा आली. सचिन, सुहास, फार मजा आली. प्रभाकर, तुझं जे प्रेम, तुला जे फसलं तुझं जे प्रेम, त्याच्यासाठी तुझ्याकरता प्रभाकर एक खास शेर. प्यार तो इन्हें भी करना था लेकिन कुछ खास नहीं हुआ. प्यार तो इन्हें भी करना था लेकिन कुछ खास नहीं हुआ. ताजमहल तो इन्हें भी बनाना था लेकिन लोन पास नहीं हुआ. क्या बात है. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना की त्यांना आजचा हा हास्य कल्लोळ कसा वाटलाय. सई, खूपच अप्रतिम होता. आज खूप वेगवेगळे विषय बघायला मिळाले, याचा अतिशय आनंद आहे. कारण रोज नवीन नवीन विषय आणणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. पण आपले रायटर्स समहाव ते मॅनेज करतात आणि खूप छान मॅनेज करतात. त्यामुळं एकदा सगळ्या रायटर्ससाठी जोरदार टाळ्या. आणि मला असं वाटतं की लेखकाला क्रेडिट कमी मिळतं कायम सगळ्याच क्षेत्रांमध्ये आणि सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती. तर मला असं वाटतं की लेखकांचा सन्मान आणि त्यांचं अभिनंदन हे वेळच्या वेळेला कंपल्सरी झालंच पाहिजे. सो ट्रू, सो ट्रू. येस. प्रसाद दादा, विविध विषय हाताळले जातात आणि प्रियदर्शिनीसारखी नवी मुलगी आपल्याला लेखिका म्हणून लाभलेली आहे आणि तिच्या लिखाणाची खुमारी, त्याचा आनंद आपण सगळेच घेतोय. तर प्रियदर्शनीच्या साथीने आपले सगळे कलाकार प्रियदर्शनपर्यंत पोचले तर भरून पावलं असं म्हणून.